त्याचा म्हणजे पुन्हा एकदा राज्यपालांचा कारभार या राज्यात येऊ शकतो आणि त्या 5-6 महिन्यामध्ये जर पर्यायी व्यवस्था झाली नाही तर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रस्त्यावर जाण्याची स्थिती निर्माण होऊ शकते। अगदी पवारांपर्यंत देवेंद्र सरकार अस्थिर होऊ देणार नाही म्हणणाऱ्या पवारांनी आता अचानक भाषा बदलली आहे। सरकार चालवायचा ठेका काही राष्ट्रवादीनं घेतलेला नाही असं आता पवार म्हणतायत। एवढंच नाही तर देवेंद्र सरकार फार काळ टिकणार नाही आणि त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं भाकीतही पवारांनी केलंय। त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असंही पवार म्हणाले। त्याचा म्हणजे पुन्हा एकदा राज्यपालांचा कारभार या राज्यात येऊ शकतो आणि त्या 5-6 महिन्यामध्ये जर पर्यायी व्यवस्था झाली नाही तर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रस्त्यावर जाण्याची स्थिती निर्माण होऊ शकते की जेणेकरून महाराष्ट्राच्या हिताची जपणूक केली जात नाही ही स्थिती निर्माण झाली तर कुठल्याही राजकीय पक्षाला वड्याची भूमिका घेता येणार नाही। त्याला जनतेची बांधिलकी ठेवावीच लागेल आणि जनतेची बांधिलकी ठेवायची याचा अर्थ सरसकट सतत पाठिंब्याच्या भूमिकेचा विचार हा त्यामध्ये असू शकत नाही आणि म्हणून एक प्रकारची आत्ताची स्थिती ही दीर्घकालीन स्थिरतेला मदत करणारी असं दिसत नाही। ही स्थिती जर बिघडली तर शेवटी निवडणुकीला जावं लागेल। राज्यातल्या निकालांचं चित्रही स्पष्ट झालं नव्हतं त्यावेळेस पवारांनी भाजपला पाठिंबा दिला। राज्यात अस्थिरता नको असं ते म्हणत राहिले पण पवारांची खेळी लपून राहिली नाही। शिवसेनेची गोची करण्यासाठीच पवारांनी पाठिंबा दिल्याचं दिसून आलं। परिणामी भाजपनं सेनेला दाबायला सुरुवात केली। सेना भाजपात फूट पाडण्यात पवार यशस्वी ठरले। अगोदर त्यांनी सेनेला बाजूला पाडलं आणि आता ते भाजपला सुनावतायत पण मुख्यमंत्र्यांनी मध्यावधीची शक्यता फेटाळून लावली आहे। महाराष्ट्रातल्या जनतेने या ठिकाणी खूप अपेक्षेने सरकार निवडून दिलेलं आहे। त्या सरकारने 5 वर्ष काम करावं अशी महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे। विधानसभेतल्या कुठल्याही आमदाराला आणि कुठल्याही पक्षाला मध्यावधी निवडणुका व्हाव्यात असं वाटत नाही। त्यामुळे मध्यावधी निवडणुका होतील असं मला बिलकुल वाटत नाही। आमचं सरकार 5 वर्ष नीट काम करेल। पवारांनी पाठिंबा देऊन राष्ट्रवादीची फूट थांबवली आणि आता कार्यकर्त्यांना सत्तेचं स्वप्न दाखवतायत पण सोबतच आगामी काळात ज्यांच्याशी सामना होणार आहे त्यांच्यावरही ते हल्ला करतायत आणि त्यांच्या निशाण्यावर आहे MIM। आणि माझं स्वच्छ मत असं आहे की त्या पक्षाला प्रोत्साहन देण्याचं काम बीजेपीच्या अत्यंत महत्वाच्या घटकांच्याकडून होतं। त्यांना शक्ती देण्याचं काम होतं की तुम्ही जा आक्रमकरीतीने। ते आक्रमकरीतीने गेले आणि त्यांना मताचा टक्केवारी त्यांची वाढली की आपोआप सिक्युलर मतामध्ये फटका बसतो आणि त्याची किंमत तुम्हाला सगळ्यांना द्यावी लागते। आपण जिथं MIMचे कॅन्डिडेट यशस्वी झाले किंवा होते त्या मतांचे आकडे तुम्ही बघितले तर चिंता वाटावी अशा प्रकारचं मतदान हे झालेले। पवारांच्या खेळीवर सकाळी तातडीनं रिॲक्ट झाले ते संजय राऊत। भाजपचं सरकार अस्थिर होऊ देणार नाही असं राऊत म्हणाले पण थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंनी त्यांना तोंडावर पाडलं। विरोधी पक्षातच बसू असं उद्धव म्हणाले। नाही असं कोणतेही काही केलेलं नाहीये। अजूनही शिवसेनेने कोणताही निर्णय घेतलेला नाही। ज्यावेळेची परिस्थिती असेल जशी परिस्थिती उद्भवेल तसा शिवसेना निर्णय घेईल पण तूर्त शिवसेनेने कोणताही निर्णय घेतलेला नाही। याचं कारण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये कोण कोणाच्या बरोबर आहे तेच कळत नाहीये। 25 वर्षे ज्यांच्या सोबत राहिलो ते आमच्याशी लढले आणि ज्यांच्या बरोबर लढलो ते आता जे आमच्या सोबत होते त्यांच्या सोबत जात आहेत आणि म्हणून ही महाराष्ट्रातली अस्थिरता अनिश्चितता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत शिवसेना ही ठामपणे जनतेच्या हितासाठी विरोधी पक्षाची भूमिका खणखणीतपणाने बजावते।
पवारांनी स्थिरतेच्या नावाखाली भाजपला पाठिंबा देऊन खरं तर अस्थिरता निर्माण केली आहे आणि कारण त्या अस्थिरतेतूनच त्यांच्या सत्तेचा मार्ग जातो। सध्याची राजकीय स्थिती पाहता सेना भाजपच्या संबंधावरच पवारांचं भाकीत खरं ठरणार की खोटं याचा फैसला होईल। मंगेश चिवटेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।